31 ऑक्टोबर 1984 सकाळचे साधारणत 9:30 वाजले होते. एक कार वेगाने दिल्लीतील एम्स रुग्णालयाच्या आपत्कालीन विभागाच्या गेटवर येऊन थांबली. तातडीने स्ट्रेचर मागवण्यात आलं. गाडीतून सोनिया गांधी खाली उतरल्या आणि त्यांच्या मांडीवर रक्ताने माखलेल्या होत्या भारताच्या तत्कालीन प्रधानमंत्री इंदिरा गांधी. इंदिरा गांधी अधिक जखमी अवस्थेमध्ये होत्या. त्यांच्या शरीरावर अनेक गोळ्यांच्या जखमा होत्या. त्यांना तातडीने उपचारासाठी आत नेण्यात आलं. डॉक्टरांनी त्यांना वाचवण्यासाठी अनेक तास प्रयत्न केले, परंतु अखेर दुपारी 2:20 इंदिरा गांधी यांना मृत घोषित करण्यात आलं. अधिकृत नोंदीनुसार त्यांच्यावर एकूण 33 गोळ्या झाडल्या गेल्या आणि त्यापैकी 30 गोळ्या त्यांच्या शरीराला लागल्या. आणि त्याच क्षणी भारताच्या इतिहासातील एक मोठं राजकीय पर्व संपलं. पण प्रश्न असा होता, देशाच्या प्रधानमंत्र्याची हत्या त्यांच्या स्वतःच्या सुरक्षा व्यवस्थेतील व्यक्तींनी कशी केली? त्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? इंदिरा गांधींनी त्या दिवशी बुलेट प्रूफ जॅकेट का घातलं नव्हतं? ऑपरेशन ब्लू स्टार नंतर त्यांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली जात असतानाही त्यांनी आपल्या सुरक्षा पथकातील शीख जवानावर विश्वास का ठेवला? आणि सर्वात महत्त्वाचं, इंदिरा गांधींना आपल्या मृत्यूचा आधीच अंदाज आला होता का? या प्रश्नांची कहाणी समजून घेण्यासाठी आपल्याला काही महिने अगोदर जावं लागेल. 1980 इंदिरा गांधी पुन्हा एकदा सत्तेमध्ये परतल्या. मात्र यावेळी देशाच्या प्रधानमंत्रीपदाची खुर्ची त्यांच्याकडे असली तरी पंजाबमध्ये परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली होती. पंजाबमध्ये वाढत असलेल्या वेगळ्या राज्याच्या मागण्या, धार्मिक आणि राजकीय तणाव आणि हिंसक कारवायामुळे वातावरण अस्थिर झालं होतं. या काळामध्ये जर्नल सिंग भिंद्रनवाले हे नाव राष्ट्रीय पातळीवर चर्चेत आलं. पंजाबमधील वाढत्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारसमोर मोठं आव्हान उभं राहिलं. अखेर जून 1984 सुवर्ण मंदिर परिसरामध्ये लष्करी कारवाई करण्यात आली. या कारवाईला ऑपरेशन ब्लू स्टार असं नाव देण्यात आलं. या कारवाईत मोठ्या प्रमाणावर हिंसाचार झाला आणि अनेक लोकांचा मृत्यू झाला. मात्र या कारवाईचा राजकीय आणि सामाजिक परिणाम अत्यंत मोठा झाला. विशेषतः अनेक शीख समुदायातील लोकांमध्ये इंदिरा गांधी आणि सरकारविषयी तीव्र नाराजी निर्माण झाली. याच पार्श्वभूमीवर इंदिरा गांधी यांच्या सुरक्षेबाबत चिंता वाढू लागली. ऑपरेशन ब्लू स्टार नंतर इंदिरा गांधींच्या सुरक्षा व्यवस्थेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले होते. त्यांच्या सुरक्षिततेमध्ये असलेल्या शीख जवानांना दूर करण्याचा सल्ला देण्यात आला होता, असे अनेक ऐतिहासिक संदर्भ सांगतात. पण इंदिरा गांधींचा दृष्टिकोन वेगळा होता. एक धर्मनिरपेक्ष देश म्हणून आपण आपल्या नागरिकावर केवळ त्यांच्या धर्माच्या आधारावर संशय कसा काय घेऊ शकतो, असा त्यांचा विचार होता. आणि कदाचित हाच विश्वास त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठ्या शोकांतिकेचा भाग ठरला. मृत्यूची जाणीव झाली होती का? इंदिरा गांधींच्या शेवटच्या दिवसातील काही वक्तव्य आजही चर्चेमध्ये असतात. 30 ऑक्टोबर 1984 रोजी भुवनेश्वर येथे भाषण करताना त्यांनी आपल्या जीवनाबद्दल आणि देशसेवेबद्दल बोलताना मृत्यूचा उल्लेख केला होता. त्यांनी सांगितलं होतं, त्या जिवंत राहोत किंवा नाही राहोत, त्यांचं संपूर्ण आयुष्य देशसेवेला समर्पित होतं आणि त्यांच्या रक्ताचा प्रत्येक थेंब देशाला मजबूत करण्यासाठी उपयोगी पडेल. आज त्यांच्या हत्येनंतर अनेक दशकांनी हे शब्द ऐकताना एक प्रश्न नक्कीच मनात येतो. हा केवळ योगायोग होता की त्यांना आपल्या आयुष्याच्या आलेल्या धोक्याची जाणीव झाली होती? याच कारणामुळे अनेकांना वाटतं की इंदिरा गांधींना त्यांचा मृत्यूचा काहीसा अंदाज आला असावा. मात्र इतिहासात या गोष्टीकडे सावधपणे पाहणं गरजेचं आहे. त्यांच्या वक्तव्यावरून त्यांना निश्चितपणे स्वतःच्या हत्येची माहिती होती, असा ठोस निष्कर्ष काढता येत नाही. 31 ऑक्टोबर 1984 ती सकाळ. आता येऊया त्या दिवसाकडे. 31 ऑक्टोबर 1984. इंदिरा गांधींना त्या दिवशी ब्रिटिश अभिनेता आणि TV प्रस्तुतकर्ता पीटर उस्तिनो यांच्या मुलाखतीसाठी तयार व्हायचं होतं. ते आयरिश टेलिव्हिजनसाठी एक डॉक्युमेंटरी तयार करत होते. सकाळचं वातावरण नेहमीसारखं होतं. इंदिरा गांधींनी नाश्ता केला. त्यांची नियमित वैद्यकीय तपासणी झाली. काही वेळातच त्या आपल्या घरातून कार्यालयाकडे जाण्यासाठी निघाल्या. त्यांचं अधिकृत निवासस्थान एक सफदरजंग रोड येथे होतं आणि कार्यालय अगदी जवळच एक अकबर रोड येथे होतं. त्यामुळे त्यांना फार दूर जायचं नव्हतं. त्या पायीच निघाल्या
त्यांच्यासोबत काही सुरक्षाकर्मी आणि कर्मचारी होते. इंदिरा गांधींना त्या मार्गावरून अनेकदा ये जा करण्याची सवय होती. पण त्या दिवशी काही सेकंदात इतिहास बदलणार होता. समोर उभा होता विश्वासू सुरक्षा रक्षक. इंदिरा गांधी पुढं चालत होत्या. त्या एका छोट्या गेटजवळ पोहोचल्या. तिथं त्यांच्या सुरक्षेतील बेअंत सिंह आणि सतवंत सिंह उपस्थित होते. बेअंत सिंह इंदिरा गांधीच्या सुरक्षा व्यवस्थेचा जुना भाग होता. इंदिरा गांधी त्याला ओळखत होत्या. समोर बेअंत सिंह दिसल्यावर इंदिरा गांधींनी अभिवादन करण्यासाठी हात जोडले. पण पुढच्या क्षणी परिस्थिती बदलली. बेअंत सिंहने गोळीबार केला. इंदिरा गांधी खाली कोसळल्या. यानंतर सतवंत सिंहनेही गोळीबार केला. संपूर्ण घटना काही सेकंदामध्ये घडली. न्यायालयीन नोंदीनुसार बेअंत सिंह आणि सतवंत सिंह यांनी आपली ड्युटी अशा प्रकारे बदलून घेतली होती की ते दोघे त्या ठिकाणी उपस्थित राहू शकतील. न्यायालयीन नोंदीमध्ये दोघांनी गोळीबार केल्याचं आणि इंदिरा गांधींना तातडीने एम्समध्ये नेण्यात आल्याचं नमूद आहे. गोळीबारानंतर इंदिरा गांधी जमिनीवर कोसळल्या. त्यांच्या सुरक्षा पथकातील इतर जवानांनी हल्लेखोरांना ताब्यात घेतलं. बेअंत सिंह नंतर सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या कारवाईमध्ये ठार झाला, तर सतवंत सिंहला जखमी अवस्थेमध्ये पकडण्यात आलं. गोळीबाराचा आवाज ऐकून सोनिया गांधी बाहेर आल्या, धावत आल्या. समोरची परिस्थिती पाहून हादरल्या. इंदिरा गांधी जखमी अवस्थेमध्ये होत्या. रुग्णवाहिका उपलब्ध होण्यात अडचण आल्याने त्यांना सरकारी कारमधून तातडीने एम्स रुग्णालयात नेण्यात आलं. सोनिया गांधी त्यांच्यासोबत होत्या. इंदिरा गांधींचं डोकं त्यांनी आपल्या मांडीवर घेतलं होतं. सकाळी सुमारे 9:30 वाजता त्यांना एम्समध्ये दाखल करण्यात आलं. डॉक्टरांनी तातडीने उपचार सुरू केले. ऑपरेशन सुरू झालं. रक्तस्राव थांबवण्याचा प्रयत्न झाला. डॉक्टरांनी त्यांना वाचवण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न केले, पण त्यांच्या जखमा अत्यंत गंभीर होत्या. अखेर दुपारी 2:20 भारताच्या प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांना मृत घोषित करण्यात आलं. पण देशाला बातमी कधी समजली? आजच्या काळामध्ये एखादी घटना घडली की काही सेकंदामध्ये मोबाईलवर बातमी येते. पण 1984मध्ये इंटरनेट नव्हतं, सोशल मीडिया नव्हता, मोबाईल फोन नव्हते. देशातील कोट्यावधी लोक रेडिओ, वर्तमानपत्र आणि दूरदर्शनवर अवलंबून होते. इंदिरा गांधीवर हल्ला झाल्याची बातमी हळूहळू देशभर पोहोचली. संध्याकाळी दूरदर्शनवर अधिकृत बातमी देण्यात आली. आणि जेव्हा देशाला कळलं की भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधी आता या जगात नाहीत, तेव्हा संपूर्ण देश हादरला. लोकांच्या डोळ्यात अश्रू होते. देशाच्या राजकारणावर शोककळा पसरली. राजीव गांधी प्रधानमंत्री झाले. त्यावेळी राजीव गांधी देशाबाहेर नव्हते, मात्र ते दिल्लीपासून दूर निवडणूक प्रचारामध्ये होते. आईच्या हत्येची बातमी मिळताच ते दिल्लीला परतले. देशात राजकीय अस्थिरता निर्माण होऊ नये म्हणून त्यांना प्रधानमंत्री पदाची शपथ देण्यात आली. त्याच दिवशी संध्याकाळी राजीव गांधी यांनी भारताच्या प्रधानमंत्री पदाची शपथ घेतली. एका बाजूला देश आपल्या प्रधानमंत्र्याच्या मृत्यूच्या धक्क्यात होता आणि दुसऱ्या बाजूला त्यांचा मुलगा देशाची सूत्रे हातामध्ये घेत होता. भारतीय राजकारणातील एका पर्वाचा अंत झाला होता आणि दुसऱ्या पर्वाची सुरुवात झाली होती. इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर दिल्लीसह देशाच्या अनेक भागामध्ये शीख विरोधी हिंसाचार उसळला. या हिंसाचारात मोठ्या प्रमाणात निष्पाप लोक मारले गेले. हजारो कुटुंबाचं आयुष्य उद्ध्वस्त झालं. इंदिरा गांधींच्या हत्येचा बदला सामान्य शीख नागरिकाकडून घेणं हे अत्यंत दुर्दैवी आणि शोकांतिका होती. एका व्यक्तीच्या गुन्ह्याची शिक्षा संपूर्ण समुदायाला देणं हा न्यायाचा मार्ग नाही. 1984च्या हिंसाचाराने भारताच्या सामाजिक इतिहासावर खोल जखम सोडली. इंदिरा गांधींच्या हत्येनंतर तपास सुरू झाला. बेअंत सिंह आणि सतवंत सिंह यांच्या व्यतिरिक्त कटात सहभागी असलेल्या आरोपावरून इतर व्यक्तींनाही अटक करण्यात आली. केहर सिंह यांच्यावर कटात सहभागी असल्याचा आरोप ठेवण्यात आला. या प्रकरणाची न्यायालयीन प्रक्रिया अनेक वर्षे चालली. सुप्रीम कोर्टानेही या प्रकरणावर सुनावणी केली. केहर सिंह आणि सतवंत सिंह यांना अखेरीस मृत्यूदंडाची शिक्षा झाली. 6 जानेवारी 1989 रोजी तिहार तुरुंगात सतवंत सिंह आणि केहर सिंह यांना लटकवण्यात आलं. आणि शेवटी एक प्रश्न, 31 ऑक्टोबर 1984 ही तारीख भारतीय इतिहासात कायमची कोरली गेली. एक प्रधानमंत्री आपल्याच निवासस्थानाच्या परिसरात आपल्याच सुरक्षा व्यवस्थेतील व्यक्तीकडून मारली गेली. इंदिरा गांधी या राजकारणातील अत्यंत प्रभावशाली आणि वादग्रस्त व्यक्तिमत्व होत्या. 1971च्या युद्धातील भारताचा विजय, बांगलादेशची निर्मिती, भारताच्या अणुकार्यक्रमाला मिळालेली चालना, आणीबाणीचा निर्णय, त्यांच्या राजकीय कारकिर्दीत अनेक ऐतिहासिक आणि वादग्रस्त घटना घडल्या.
त्यामुळे त्यांचा वारसा आजही चर्चेचा विषय आहे. पण 31 ऑक्टोबर 1984 रोजी घडलेली घटना मात्र केवळ एका नेत्याची हत्या नव्हती. ती भारतीय लोकशाहीच्या इतिहासातील एक मोठी शोकांतिका होती. आजही प्रश्न विचारला जातो, जर इंदिरा गांधींची हत्या झाली नसती तर भारतीय राजकारणाचा इतिहास वेगळा झाला असता का? त्यांनी सुरक्षा व्यवस्थेबाबत घेतलेले निर्णय वेगळे असते तर ही घटना टाळता आली असती का? आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न, इंदिरा गांधींना खरोखरच आपल्या मृत्यूचा अंदाज आला होता का? की त्यांच्या शेवटच्या दिवसातील ती वक्तव्ये केवळ योगायोग होती? इतिहास या प्रश्नांची काही उत्तरे देतो, पण काही प्रश्नांची उत्तरे आजही काळाच्या पडद्याआड गेलेली आहेत. 31 ऑक्टोबर 1984, एक तारीख, एक हत्या, एक राजकीय भूकंप आणि भारताच्या इतिहासावर कायमची उमटलेली एक खोल जखम. जय हिंद, जय भारत, वंदे मातरम, जय महाराष्ट्र.